नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण शेवग्याचे वेगवेगळे प्रकारचे पदार्थ करतो. शेवग्याचे पराठा, शेवग्याचे सूप, शेवग्याची आमटी. तर आज आपण शेवगा मसाला कसे तयार करतात ते पाहणार आहोत. शेवग्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडांच्या बळकटीसाठी उपयुक्त आहे. तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पचनसंस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहे. रक्तदाब आणि मयासाठी उपयुक्त आहे. तसेच ॲनेमिया असणाऱ्यांसाठी शेवग्याचे सेवन केल्याने ॲनेमिया किंवा रक्तवाढ होते. असे अनेक सुंदर केस आणि तजेलदार त्वचेसाठी उपयुक्त आहे. असे अनेक औषधी गुणधर्म आहेत शेवग्याचे. तर ह्या शेवग्यापासून आपण वेगवेगळे रेसिपी बनवतो. तर आज आपण शेवगा मसाला कसे तयार करतात ते पाहणार आहोत. मसाला करण्यासाठी मी हे पावशेर शेवगा घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ धुवून चिरून घेते. दीड इंचाचे असे काप करून घेते. करण्यासाठी 1.5 इंचाचे शेवग्याचे काप करून घेतलेले आहेत. आता हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं, मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी घालून हे शेवगा शिजवून घेते. मध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाव चमचा मीठ घालते. आता हे सर्व मिक्स करून आता हे एक 5 मिनटं शिजवून घेते शेवगा. गॅस चालू केलेला आहे. आता हे पातेलं मी गॅसवर ठेवते. तर हे 5 मिनटं पण शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शेवगा मसाला करून घेऊयात. शेवगा मसाला करण्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. आलं लसूण कुटून घेतलेला आहे. बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि आपण शेवगा स्वच्छ धुवून 1.5 इंचाचे काप करून आपण शिजवून घेतलेले आहेत. जास्त मऊ शिजवायचं नाही, मध्यम शिजवून घ्यायचं आहे. असं शिजवलेले आहेत. आता आपण शेवगा मसाला करून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. शेवगा मसाला करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल घातले. तेल गरम झालेलं आहे. अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी तडतडल्यावर जिरे घालायचं आहे, नाहीतर मोहरीचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो. मोहरी तडतडायला लागले, जिरे घालते. त्यानंतर कांदा, टोमॅटो एकत्रच घालूया. कांदा टोमॅटो लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते. आपण शेवगा शिजवतानाही मीठ घातलेलं आहे. आता मीठ घालून हे चांगलं परतून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला भाजलेला आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालते. हळद घालून चांगलं मिक्स करून घेते. त्यानंतर 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालते. शेंगदाण्याचं कूट घालते. सर्व मिक्स करून घेते. आता हे शेवगा ह्यामध्ये घालते. आपण शिजवून घेतलेला शेवगा घालते. यामध्ये पाण्यासहितच घालते. जास्त पाणी राहिलेलं नाही शेवग्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घेते. आलं आणि लसूण शेवटी घालायचं आहे, म्हणजे त्याचा स्वाद शेवटपर्यंत टिकून राहतो. बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. आता झाकण लावून एक 5 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. शेवगा मसाला तयार झालेले आहे.
5 मिनटं आपण वाफेवर शिजवून घेतलं होतं, तयार झालेलं आहे. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. शेवगा मसाला तयार झालेला आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. तसेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.